ओके, बाय बाय गोवा. तर गोव्यातून आपण बाहेर पडलेलो आहोत. महाराष्ट्रामध्ये एंटर केलेलं आहे. काम चालू आहे. जून पर्यंत कंप्लीट होणार आहे असं आपण गृहीत धरूया. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवूया. चलो. अरे यार, हे बघ जॅकेट. खारेपाटण 72, ओरस 15, मालवण 34. अच्छा, करेक्ट 11 वाजलेत. आता आपण निघतोय रत्नागिरीला जायला. आउट टाइम पण हॉटेल मधला 11चाच होता. 10:30 वगैरे खाली आलो आपण. टायर मध्ये हवा चेक केली आणि आता आपण निघतोय रत्नागिरीसाठी. इथून तसंच 216 किलोमीटर दाखवतंय. 4.5 तास दाखवतंय. इथून बाहेर पडायला गोवा हायवे पर्यंत रस्ता आपल्याला विचारत जावं लागणार आहे. 12, 1, 2, 3, 4 पर्यंत पोचायचा प्रयत्न करूया. गणपती बाप्पा मोरया. श्री महालसा नारायणी देवेय नमः. श्री देवरामेश्वर प्रसन्न. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया. इथे काका आहेत, त्या काकांना जरा भेटायचंय. दुकानवाले आहेत. हा गेट कसा उघडायचा? बरं, उघडल्यावर परत मला बंद करावा लागेल. यांच्या इथे ना थोडी भीती वाटते. हे आपटलं की. हे बघा, इकडेच देऊ आहे. एवढ्या जवळ आपलं हॉटेल आणि एवढ्या जवळ देऊ आहे. मागच्या वेळेला पण आपण ह्याच हॉटेलमध्ये थांबलेलो, फॅमिली सोबत आलेलो तेव्हा. श्री महालसा नारायणी देवेय नमः. श्री कुलस्वामिनी नमः. चला, हा बाय. आई येतो ग, माझ्या सोबत राहा. त्या काकांना आपली बाईक बघायची होती आणि आपला सेटअप बघायचा होता. किलोमीटर झालेले आहे 602. हे बघा, हाच तो ब्रिज आहे जिकडे स्पीड लिमिट 30 आहे तर 30 मध्येच चालवायचं, नाहीतर मग ते पकडतात. स्पीड गन घेऊन उभे आहेत ते तिकडे, आता पण आहेत. इकडनं पणजी आहे 14. इकडनं जाताना नाही पकडत आहे, पण तिकडनं येताना पकडतात. बट कशाला रिस्क घ्या. काल माझं नशीब चांगलं म्हणून त्यांनी सोडलं. जरा त्यांच्यावर गप्पा मारल्या. इथून कलंगूट बीच 28 किलोमीटर आहे आणि करमळी रेल्वे स्टेशन 6 किलोमीटर आहे. ऍक्च्युली फोंड्यामध्ये यायला, माडदोळमध्ये यायला करमळी रेल्वे स्टेशनच जवळ आहे. तेजस एक्सप्रेसचा लास्ट स्टॉप करमळी. बाकी जनशताब्दी वगैरे नाही थांबत, ती मडगावला वगैरे थांबते लास्ट स्टॉप. मडगाव मला वाटतं इकडनं 20-25 किलोमीटर वगैरे आहे. आम्ही मडगाव वरूनच ट्रेन पकडलेली ना. गोव्याला येताना आम्ही प्लेनने आलेलो, जाताना ट्रेनने गेलेलो. बागा बीच 29 किलोमीटर. नेक्स्ट टाइम आपण गोव्याला येऊ ना, बॅग भरून घेऊन येऊ. कपड्यांची पण आणि पैशांची पण, आणि मजा करू. ऍक्च्युली गोवा सगळं फिरलेलो आहे, सगळे स्पॉट बघितलेले आहेत आणि सगळ्यांनी बघितलेले आहे. म्हणजे इंडियामध्ये जवळजवळ 80% गोवा सगळे फिरलेले आहेत. ज्यांचे प्लॅन कॅन्सल झाले त्यांचं मला नाही माहिती. इथून मुंबई 570 किलोमीटर आहे आणि मला वाटतं आहे आता आपण जे आहोत ते ओल्ड गोवा मध्ये आहोत. इथून ते चर्च वगैरे दिसतात ओल्ड गोवा मधले, अगदी जवळ दिसतात बहुतेक तरी. मला वाटतं हाच तो ब्रिज आहे जिथे आहे बघा, 2 व्हीलर प्रोहिबिटेड, अलाउड नाही आहे 2 व्हीलर. या ब्रिज वरून दाखवतंय मुंबई 590 किलोमीटर. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं दाखवतं. एनिवे, आपल्याला काय आज मुंबईला नाही जायचं, आपल्याला रत्नागिरीलाच जायचंय. आणि इथून रत्नागिरी आहे 216 किलोमीटर. आमचं महालसा देवीचं संस्थान आहे जिथे राहायची वगैरे सोय असते, पण महाशिवरात्री असल्यामुळे ते फुल होतं. मग आपण ते बाजूच्या हॉटेलमध्ये गेलेलो. लास्ट टाइम आपण जेव्हा आलेलो आणि राहिलेलो ना, त्याच हॉटेलमध्ये राहिलेलो, पण त्यावेळी आपण प्रॉपर रूम घेतलेल्या. तर त्या हॉटेलमध्ये ना आपण डॉर्मेटरी मध्ये राहिलेलो. तिकडे 500 रुपये घेतलेले. गोव्यामध्ये येऊन 500 रुपयामध्ये राहणं म्हणजे खूप स्वस्त गोष्ट आहे, कारण मी डॉर्मेटरी पण चेक केलेल्या तर 700 रुपये होते. त्या मानाने 500 ठीक आहे. इथे खूप चेकिंग चालू आहे. मुंबई पुणे, मुंबई पुणे, मुंबई 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 एक सीधा. अच्छा, थैंक यू. हाँ, रात को पहुंचूंगा, 12 बज जाएंगे. जाना तो मुंबई नहीं है भाई, अभी मुझे जाना है रत्नागिरी. तो वो बोले कि मुंबई जाने के लिए एकदम सीधा सीधा जाओ, एकदम सीधा. सावंतवाडी 57 किलोमीटर म्हणजे 1 तास. इथे आहेत कॅसिनो, मॅजेस्टिक, प्राईड, बिग डॅडी. आज महाशिवरात्री, आज संध्याकाळी आपल्याला
गावात दीपोत्सव असणार आहे आणि रामेश्वराची पालखी. सो त्यासाठी तर जायचं आहे, देवाचं दर्शनही घ्यायचं आहे. उद्या आराम आहे, उद्या कुठेही नाही जायचं. बघूया, पण विचार करतोय की गणपतीपुळ्याला जाऊन येईन उद्या. ते काय गावातल्या गावात असं वाटतं ते. हे बघा इकडे असं ह्या साईडला खणलेलं काम चालू आहे. रस्ते होणार, मस्त होणार बघा. पुढच्या वर्षी आलेलो असू ना, खूप इम्प्रूव्हमेंट असेल, खूप. इवन मुंबई गोवा हायवेवर पण आणि इथे पण. मी आता ते डोरमेट्रीमध्ये राहत होतो ना, तर तिकडे ना एक ते ड्रायव्हर पण आलेले. सकाळी त्यांच्याबरोबर गप्पा झाल्या. ते आलेले बँगलोरवरून आणि बँगलोरवरून तिथपर्यंत अंतर होतं 600 किलोमीटर. 600 किलोमीटर अंतर पार करायला त्यांना फक्त आणि फक्त 8 तास लागले. 8 तास. ते पण छोटी गाडी, असं नाही इनोवा वगैरे. म्हणजे विचार करा काय रस्ते असतील ते, सुपर क्लास है ना. त्यामुळेच फरक पडतो ना. आपण 8 तासात कुठे येतो भाई, रत्नागिरीला. अरे आपण आता आलो आहे ना, हे इकडे बागा, कलंगूट बीच वगैरे तिकडे आलो आहे. हे बघा इकडनं आतमध्ये आहे. ही नावं वाजल्यावर असं वाटतं अरे बागा, अरे कलंगूट. अरे पण हेच समुद्र आपल्या रत्नागिरीत पण आहे, ते सुंदर आहेत. आणि रत्नागिरीतच कशाला, मुंबईत पण आहे. गोव्याला ते पार्टी, मजा मस्ती ह्या हेतून आपले लोक येतात. इकडे सुद्धा रस्त्याचं काम चालू आहे, खूप पुढपर्यंत चालू आहे आणि जोरात चालू आहे. इथे दिसतंय काम चालू असलेलं, ठप्प नाही आहे. इथे पण हा जो ब्रिज होतोय ना, तो खूप मोठा होतोय वाटतं. म्हणजे मोठं काम आहे. कुठपासून ते चालू आहे काम. हे बघा इकडे पण मोठे मोठे हे लावलेले आहेत. तर असे मोठे ब्रिज बांधल्यावरती ह्याच्यावर 2 व्हीलरला परत बंदी करतील. काय फायदा आहे मग आम्हाला. नॅरो रोड होता तिकडे, एकदम सिंगल लेन, एका वेळी एकच गाडी जाईल एवढा छोटासा होता. कारण काम चालू होतं ना त्यामुळे. आणि गरमी तर एवढी आहे ना, लिटरली गाडी स्लो झाली ना की पाठीवरून घामाच्या धारा गळत आहेत. थोडं लवकर निघायला पाहिजे होतं. ठीक आहे, 4-5 तासांचाच प्रवास आहे म्हटल्यावर एवढं काय नाही. मला ॲक्च्युली ना कर्नाटक, केरळ ही राईड पण करायची, तामिळनाडू. पण लगेच आता ह्या साईडला नाही यायचं आहे. आता कुठली तरी दुसऱ्या साईडची राईड करू आपण. पेट्रोल पंप लागलेला आहे, पण आता एवढ्यात भरायची गरज नाही आहे. पुढे आपल्या इथे गेल्यावरती भरू, रत्नागिरीला वगैरे. हे बघा इकडे मनोहर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डा, मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट, वेलकम इकडे आहे. सावंतवाडी 33 दाखवतंय. एअरपोर्ट आहे पण ते काय असं इझिली दिसणार नाही. विमानं पण नाही दिसत, एक पण नाही दिसलं आल्यापासून. 2 एअरपोर्टच्या जवळून गेलो आपण. आणि ही मला वाटतं कोकण रेल्वे, ती पण नाही दिसत. नाही रोडच असेल हा. सॉरी यार, एअरपोर्टच्या जवळ कोकण रेल्वे कशी असणार. ब्रिज आहे तो रोडचा. सॉरी. हा बघा सरळ जो रोड गेलाय ना, तिथे काम चालू आहे. तो सरळ रोड बनेल. आणि आता आपल्याला हा छोटा इकडनं जायला घ्यावा लागतोय रोड. छोटा म्हणजे हा खूप वळणाचा आहे. आणि आता आपण जवळ पोचलो आहे, गोव्याच्या बाहेर पडू आता. कारण कालचा मला तो रोड आठवतोय ना. आपल्या मागे जे दिसतंय ना, ते आहे गोव्याची चेकपोस्ट. व्हिडिओ ऑन केलेला, पण तेव्हा नेमकं मेमरी कार्ड फुल झालं, त्यामुळे रेकॉर्ड करता नाही आलं. म्हणून इथेच थांबलो आहे आणि रेकॉर्ड करतो आहे. ही दोन्ही साईडची चेकपोस्ट आहे. चेकिंग तर नाही चालू आहे, पण चेकपोस्ट आहे. ही बघा, पणजी 46, मडगाव 88, कारवार 147, मँगलोर. दोन्ही साईडला बॅरिगेट्स आहेत आणि तिकडे चेकिंग आहे. चला, एवढं मस्त शॉर्ट स्टार्ट केलेला. ओके, बाय बाय गोवा. तर गोव्यातून आपण बाहेर पडलेलो आहोत
आणि महाराष्ट्रामध्ये एंटर केलेला आहे. आज एका दुसऱ्या राज्यात आपण फिरून आलो आपल्या बाईकवरून. पुढेही असे भरपूर वेगवेगळ्या राज्यात आपण फिरू बाईकवरून. पुढे रस्त्याचं काम चालू आहे. सावंतवाडी येते तेव्हाच हे काम चालू आहे असं कळलंय मला ते कालच. त्यामुळे कळलं की सावंतवाडीच असणारी. हे बघा ब्रिजचं काम चालू आहे. पण मेन काय काम चालू आहे, लोक करतायत काम. तिकडे माणगावला वगैरे काय कोण काय काम करताना दिसत नाही, नुसतं खणून ठेवलेले आहेत. तर मला तेच कळेना की अरे कोणत्या टायमिंगमध्ये मग कामं करतात. चलो, तर इकडनं मला माहिती आहे राजापूर वगैरे 150 किलोमीटर आहे. 150 किलोमीटर म्हणजे झाले किती 3 तास. सो 3 तास आपल्याला या हायवेला कनेक्ट राहायचं आहे. काम चालू आहे. जूनपर्यंत कंप्लीट होणार आहे असं आपण गृहीत धरूया. मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवूया. ऊन खूप आहे, टेम्परेचर जास्त आहे. कालच मी न्यूज वाचली की ठाणे, नवी मुंबई आणि मुंबई इथे सुद्धा तापमान खूप वाढलेलं आहे. 39 and 40 क्रॉस केलेला आहे. तर तिकडे सुद्धा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे सरकारने. कोकणात कसं गरमी असली, ऊन असलं ना तरी झाडं पण तेवढी आहेत. आणि आता कळत असेल की झाडं लावणं किती इम्पॉर्टंट आहे ते ना. सो आपण तरी आता झाडं लावायला सुरुवात केली पाहिजे आपल्या पुढच्या पिढीचा विचार करून. पुढची पिढी सोडा, आपल्याला सुद्धा त्याचा उपयोग होऊ शकतो. झाडं वाढायला काय पिढ्या लागत नाहीत. एक 5-10 वर्षामध्ये पण झाडं खूप मोठी आणि चांगल्या प्रकारे वाढतात. आपण इथे हायवेला थांबलेलो, कुडाळला आलोय आपण. सावंतवाडी सोडलं आणि कुडाळला येऊन इकडे हे कलिंगडचे शॉप्स लागतात. तर तिकडे थांबून कलिंगड खाल्लं 1 प्लेट 20 रुपयाला फक्त. चांगलं होतं, थंडगार आणि गोड. त्यामुळे तुम्ही सुद्धा या रोडने कधी गेलात तर इकडे नक्की थांबा. म्हणजे अशा कुठल्याही स्टॉलवरती जिथे कलिंगड मिळतात. हे बघा अशा गाड्या पण येऊन थांबत आहेत. छान वाटतं अशा टायमिंगमध्ये कलिंगड खायला. इथे ना अजून भाज्या पण मिळतात, बाकीचे फ्रूट्स पण मिळतात. म्हणजे हे तिकडे वेलची केळी वगैरे आहेत, चांगली गावची आणि रिजनेबलमध्ये. म्हणजे 60 रुपये डझन कलिंगड किलोवरती मिळतं. आणि मोठे मोठे कलिंगड आणि इकडेच पिकणारे आहेत. मी त्यांना तेच विचारलं तर ते बोले की नाही, कोल्हापूरचे वगैरे नाही आहेत, आपले कुडाळ साईडचेच आहेत. एवढं कलिंगड खाल्लं मी पण. शेवटी म्हणतात ना, पाण्याचं काम पाणीच करतं. खूप ऊन आहे त्यामुळे तहान लागतेच. 25 रुपये किलोनी मिळतो कलिंगड. जेवढा भरेल वजनाला तेवढी ती प्राईस मिळेल. चलो. अरे यार हे बघ जॅकेट, एवढं सगळं घातलं आणि ठीक आहे, थोडंसं अंतर घेतो, कवर करतो, पुढे बघूया. हे बघा इकडे बघा कितीतरी दुकान आहेत, कितीतरी. मेन काय आहे, आपली बॉडी डिहायड्रेट नाही झाली पाहिजे, हा एकच उद्देश. त्या पहिल्या स्टॉलवर आपण ऊसाचा रस पियालेला. बघूया आता गाडी दिसते का ऊसाच्या रसाची, तर मग मी करेक्ट असेल. हा बघा, येस, इथेच थांबलेलो जाताना काल आपण ऊसाचा रस पियायला. पनवेल 422, खारेपाटण 72, ओरस 15, मालवण 34. अच्छा, आत्ताच मी माझ्या एका फ्रेंडला विचारलं तुझं गाव कोणतं. फ्रेंडने सांगितलं ओरस, आणि बोर्डवरती पण दिसलं आपल्याला ओरस, जैतापकर कॉलनी. अच्छा, गोव्यापासून आतापर्यंत किलोमीटर झालेले आहेत 110 किलोमीटर. हे बघा इथे ना सिंधुदुर्गचं हे हॉस्पिटल आहे, SSPM मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल इमर्जन्सीचं. ह्याची ॲड तर पूर्ण तिकडे गोवाच्या बॉर्डरपर्यंत ह्याची ॲड आहे. हॉस्पिटल चांगलं असावं. तुम्हाला माहिती आहे का या हॉस्पिटलबद्दल काही? पावसाळ्यात तर हे अजून भारी वाटत असेल ना.
सगळी झाडं अशी धुतली जातात आणि निसर्ग हिरवागार होतो. आता सगळी अशी त्याच्यावरती माती धूळ बसली आहे ना, म्हणून ती झाडं अशी लाल लाल दिसतात. आणि आपल्या इथे लाल माती आहे ना, सो त्याचा तो कलर आहे. तर आता आपण कणकवली शहरामध्ये पोचलो आहे. 55 किलोमीटरवरती राजापूर आहे. गाड्या बोलाल तर इथे अजिबातच नाही आहे. इथेच नाही म्हणजे मागच्या रोडपासून एखाद दुसरी आली तरी येते. त्या साईडला तरी दिसत आहेत गाड्या, पण ह्या साईडला फारच कमी आहेत, रेअरली आहेत. थँक्यू फॉर ड्रायव्हिंग केअरफुली. आणि देवगड 52 किलोमीटर आहे आणि रत्नागिरी 125. सोडा पिऊया. हे बघा आपल्या मागे जी गाडी आहे ना, ते पण यूट्यूबर आहेत. हां, ते सोडा पियाला थांबलेलो मी. फक्त 10 रुपये सोडा इथे देवगडला. जांभळगाव रस्ता सांगितल्याप्रमाणे मोकळा आहे. इकडे काम चालू आहे ह्या साईडला. कोल्हापूर राईट, तळेकर वाडी लेफ्ट, राजापूर 36, रत्नागिरी 102, मुंबई 431. तसे तुम्ही राईड करत जाता ना, तसे तुमचे सेफ्टी गेअर आणि ॲसेसरीज पण ना अपग्रेड होत जातात, ॲड होत जातात. सुरुवात तुम्ही अशी करा की जे तुमच्याकडे आहे ना तिथूनच सुरुवात करा. जेवढं आहे त्याच्यातून सुरुवात करा. तुम्हाला तुमचा अनुभव येईल ना, काय हवे आहे त्याप्रमाणे त्या गोष्टी एक एक करून घ्या. सगळी लिस्ट बनवली, एकदमच घ्यायला गेलो आणि मग ते सगळं घेतल्यावर फिरायलाच पैसे नाही उरले ना, असं पण होतं. सो सगळं हे बजेट वगैरे बघून या गोष्टी प्लॅन केल्या जातात. ही जी माझ्याकडे टँक बॅग आहे ना, गार्डियन गेअरची आहे. टेल बॅग मागे अडकवतात ती पण गार्डियन गेअरचीच आहे. मला त्याची क्वालिटी आवडली. ते त्याला मागे ना असं आपण टेकलं ना की कुशन टाईप आहे, सो ते आवडलं. आणि मेन तर क्वालिटी बेस्ट आहे. आणि त्याहीपेक्षा मेन गोष्ट काय माहिती आहे, मेड इन इंडिया प्रोडक्ट आहे, म्हणून मी प्रिफर करतो गार्डियन गेअर. काय इकडे डायव्हर्जन आहे की चेकिंग आहे? चेकिंग आहे, चेकपोस्ट आहे. हा, काय माहिती कोणता रोड आहे. गगनबावडा आला. इकडनं राजापूर आहे 6 किलोमीटर अंतरावर. भाई पेट्रोल रिझर्ववर गेलं, तसं 3.5 लिटरवर गाडी रिझर्ववर येते. म्हणजे अजून 3.5 लिटर पेट्रोल ह्या गाडीमध्ये आहे. रायडर गेला तिकडनं. भारी वाटतं, मुलं मजा करतात आणि सोलो पण जातात ना, ते भारी वाटतं. तर आपण राजापूरमध्येच आहोत आता. पेट्रोल पंप शोधतोय. ह्याला विचारूया पेट्रोल पंप कुठे आहे. - 1180 मध्ये एकदम टाकी फुल झाली, एकदम फुल टू, म्हणजे 1180 रुपयामध्ये. आत्तापर्यंत आपले टोटल पेट्रोल 3 वेळा भरलं आपण. निघताना 1000 रुपये, काल जाताना 1000 रुपये आणि आता 1180 रुपये. आता हे पेट्रोल मुंबईला जाईपर्यंत पुरणार आणि उरणार पण. एवढा पेट्रोल आता ह्याच्यामध्ये आहे. 1050 किलोमीटर आणि प्लस असेच वरचे पकडलात 50 किलोमीटर तरी चालेल, म्हणजे 1100 किलोमीटर. तर 1100 किलोमीटरला आपल्याला 3000चं पेट्रोल लागलेलं आहे. फायनली धारतळेला पोचलो आहे. आता इथून आपल्याला जायचं आहे आडिवऱ्यामध्ये. आडिवरा इकडे. आता वाजलेले आहेत 4:04 झाली आहे आणि आपण आडिवरे गावात पोचलो आहे. आडिवरे गावातलं हे हॉटेल आहे. इथे थांबायचं कारण हे की हे जे हॉटेल आहे इथे जेवण जेवायला मिळेल. हे जॅकेट जरा ओपन ठेवतोय, भरपूर जेवण झालं आहे. 4 वाजता आपण इथे पोचलेलो, आता 4:30 झालेत. 20 मिनटात आपण आपल्या गावी पोचू, गावखडीला. मस्त जेवण होतं. 2 चपात्या, 2 भाज्या, कुर्मा भाजी, हिरव्या वाटाण्याची भाजी, त्यानंतर सलाड होतं
सलाड नव्हतं, सॉरी, कोशिंबीर होती आणि पापड, लोणचं, भात, डाळ, 2 चपात्या. मला वाटतं 120 रुपयाला थाळी होती ती, कारण आपण थम्सअप घेतलेलं. तर थम्सअप आणि ती व्हेज थाळी मिळून 160 रुपये झाले. तरी आपण बरंच थांबत आलो. यावेळेला थांबत, फोटो काढत, जेवायला थांबलो, कलिंगड खायला थांबलो, परत तो सोडा पियायला थांबलो. असं करत आलो आपण आणि मध्ये मध्ये फोटो काढायला. तर त्या सगळ्याचा 1 तास पकडला तर 6 तास टोटल लागत आहेत आपल्याला, आणि ते जर नाही पकडलं तर 5 तास. तो जो लेफ्ट गेला तो सुरूच्या वनात, आणि आता आपण हे गावखडीमध्ये एंटर केलंय. तिथून गेलो तर आपल्याला खूप फिरून जावं लागेल. हा डायरेक्टली शॉर्टकट आपल्या घराजवळ जातो ना आतून. गावखडीत आल्यापासून मी सुरूत गेलोच नाही आहे, तसा वेळ पण नाही ना मिळाला. उद्या जाऊन येईन संध्याकाळी. ह्या वेळेला हे नाही बघायला गेलो मी, कासवचं. ओडिसामध्ये बघितलं का, 7 लाख ऑलिव्ह टर्टल्स आलेत, 7 लाख. आणि आपण आपल्या गावातल्या सुरकरवाडीमध्ये पोचलेलो आहोत. आपण आपल्या घरी पोचलेलो आहोत. आपलं व्हाईट हाऊस. येस. आतमध्ये गाडी लावू की इकडे लावू? समोर काकी उभी आपली. करेक्ट 457 आणि किलोमीटर झालेले आहेत 828, म्हणजे 226 किलोमीटर टोटल आता आपण गाडी चालवली. आलो पण लवकर आला. शिवरात्रीला जायचं होतं ना, म्हणून आलो.